वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. भाजी वगैरे बनती आहे, भाकरी झाली आहे, स्वयंपाक सगळा झालेला आहे. सो हा आहे माझा कुर्ता. आज मी वेअर केला आहे. थोडंसं मला डल वाटत होतं, लाईट वगैरे. मला असं वाटत होतं की ते जे पुठ्ठा लावला आहे मी खिडकीत की ते ओपन एक डास येतात म्हणून, त्यामुळे प्रकाश येत नाही. मी कपडे चेंज केले. ॲक्च्युली कपडे धुतल्यामुळे माझे कपडे भिजले होते आणि मी ॲक्च्युली आजारी आहे. सो कपडे चेंज. इथं आले की ऑलमोस्ट माझं एक गोष्ट ऑब्झर्व होती, पलीकडे ना कोणीतरी टेरेसवर योगा करत असतं. आम्ही वाट बघतोय आणि टीव्ही फिटिंग करायला आजही कोणी आलेलं नाहीये. ॲज पर दे सेड, त्यांनी स्वतःहून ठरवलं की गुरुवारी आमच्याकडे लाईट नसेल आणि त्यामुळे ते आले नाही कोणी. असो, चहा बनवती इव्हनिंगचा. ॲक्च्युली डोकं दुखायला लागलं त्यामुळे म्हटलं थोडासा चहा प्यावा, बरं वाटेल. आणि सर्दीमुळे नाक जाम आहे ॲज युजल, आणि भांडी पण माझी तशीच पडली आहे. सो म्हटलं चहा होईपर्यंत थोडी 2-4 भांडी जी काय आहेत ती घासून घ्यावी. 2-4 नाही, बरीच भांडी असं म्हणायची पद्धत असते ती. आणि भांडी घासताना मी एक ऑब्झर्व करते, म्हणजे व्हिडिओ आत्ता पाहून, की मी थोडीशी नाही जास्तच गोलूमोलू वाटते साईड अँगलनी. तर वेट लॉसची गरज आहे खूप. किचनमध्ये ना गोष्टी डीप क्लीन असल्याशिवाय ना मजाच येत नाही. म्हणजे भांडी वगैरे व्यवस्थित घासून नाही झाली किंवा तशीच असेल तरी मन लागत नाही. ते थोडंसं OCD सारखं फील होतं मला. त्यानंतर चहा आणि शेव खायला घेतली होती. ॲक्च्युली भूक लागती नाही लागती माझं मलाच कळत नाही. एक तर चव लागत नाही आणि जेवणही जात नाही आहे. सो काय करू सुचत नाही. मी टाईम आणि चहाचा पहिला सिप. ॲक्च्युली मी टाईम काय, मोस्ट ऑफ टाईम मी एकटीच असते. बट आता तर सवय झाली. पहिले थोडं वाटायचं कोणी असावं, बट नाही, आता काही वाटत नाही. मी मस्त राहते. नंतर माझं काही काम होतं ते थोडंफार केलं. त्यानंतर आता 9:30 झालेत ऑलमोस्ट. सो म्हटलं भात बनवायला घेतला आहे. भात शिजला की जेवण घेणार आहे. ॲक्च्युली भाजी भातच खाणार आहे, कारण की खरंच जेवायची इच्छा नाही, पण खावं लागेल. ॲक्च्युली मी नवीन वर्षात एक गोष्ट चांगली शिकली आहे की नेव्हर एक्सपेक्ट. कोणाशी एक्सपेक्ट नाही करायचं, खुश राहायचं. जेवण वगैरे झाल्यावर किचन साफ करायची बारी. ॲक्च्युली बरं नव्हतं तेव्हापासून ना मी प्रॉपर गॅस घासलाच नव्हता. नॉर्मली साफसफाई होत होती, बट प्रॉपर गॅस जोपर्यंत घासणीने घासत नाही ना तोपर्यंत काही किचन साफ झाल्याचा फीलच येत नाही. तुम्हाला पण असं फील होतं का? नक्की सांगा. जोपर्यंत आपण रगडून गॅस घासणार नाही, किचन ओटा घासणार नाही, तोपर्यंत साफसफाई झाल्यासारखं वाटतच नाही. आणि आता सगळं माझं क्लीन झालंय, छान वाटतंय ना. कधी कधी अशा सिच्युएशनमध्ये मला मम्मीची पण आठवण येते की एवढं जर काम मी घरी केलं असतं तर काय माझ्या आईने माझं कौतुक केलं असतं. काम वगैरे झालं त्यानंतर मस्तपैकी मी माझीच वॉक करते आहे. असंच वॉक करताना मी बऱ्याचदा खूप घरच्या गोष्टी आठवत असते आणि मला नेहमी आठवतात. सो आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओ.